आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक दुःखद बातमी आहे। ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन झालंय। वयाच्या 89व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। सुमन कल्याणपूर या भारतीय संगीत सृष्टीमधील अत्यंत लोकप्रिय आणि सुमधुर आवाजाच्या पार्श्वगायिका राहिल्यात। त्यांची कारकीर्द तब्बल 4 दशकांपेक्षा अधिक काळ बहरली। त्यांनी हिंदीसह मराठी, गुजराती, बंगाली आणि इतर भाषांमधून देखील अनेक अजरामर अशी गाणी गायली आहेत। आणि आज सुमन कल्याणपूर यांनी जगाचा निरोप घेतलाय। सुमन कल्याणपूर यांचा परिचय आपण पाहणार आहोत। तर 28 जानेवारी 1937 ला आताच्या बांगलादेशमधील ढाकामध्ये त्यांचा जन्म झाला। 3000 पेक्षा अधिक गाणी आणि शेकडो चित्रपटांसाठी त्यांनी गायन केलंय। हिंदी चित्रपट सृष्टीच्या सुवर्ण काळातील एक महत्त्वाच्या गायिका म्हणून कल्याणपूर यांच्याकडे पाहिलं जातं। मोहम्मद रफी, मन्ना डे यांसारख्या दिग्गजांसोबत त्यांनी गाणी गायली आहेत। आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे, त्याचबरोबर केशवा माधवा यांसारखी लोकप्रिय गाणी कल्याणपूर यांनी गायली आहेत। पंडित केशवराव भोळे यांच्याकडून त्यांनी संगीताचे धडे गिरवले। 2023 साली पद्मभूषण पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं। इतकंच नाही तर महाराष्ट्र सरकारचा लता मंगेश पुरस्कार देखील त्यांना प्रदान करण्यात आला होता। आणि महत्त्वाची बाब म्हणजे लता मंगेशकर आणि सुमन कल्याणपूर यांच्या आवाजामध्ये साम्य होतं। हिंदीसोबतच मराठी आणि अनेक भाषांमध्ये त्यांनी गायन केलेलं आहे। त्यामध्ये गुजराती, बंगाली, त्याचबरोबर आसामी या भाषांमध्ये देखील त्यांनी गाणी गायली आहेत। तर अशा या थोर आणि सुप्रसिद्ध ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर या आपल्यामध्ये आता राहिलेल्या नाहीत। वयाच्या 89व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे सहकारी मिलिंद भागवत आपल्यासोबत आहेत। मिलिंद सर, सुमन कल्याणपूर यांनी अनेक अजरामर गाणी गायलेली आहेत। त्यामध्ये अनेक लोकप्रिय गाण्यांचा समावेश आहे। मात्र या गायिकेला आज आपल्याला निरोप द्यावा लागतोय। तर त्यांचा आवाज अत्यंत सुमधुर किंवा स्वर्गीय असा होता असं आपल्याला म्हणावं लागेल। वयाच्या 17व्या वर्षी त्यांनी मोहम्मद रफी यांनी संगीत दिलेल्या मंगू या चित्रपटासाठी पहिल्यांदा पार्श्वगायन केलं होतं। कोई पुकारे धीरे से तुझे हे ते पहिलं गाणं होतं। आणि त्यानंतर त्यांची संगीताची कारकीर्द इतकी जबरदस्त होती की त्या काळातल्या समकालीन अशा शमशाद बेगम, लता मंगेशकर, आशा भोसले यांच्या तोडीचं गाणं त्यांनी कायमच सादर केलं। घाल घाल पिंगा वाऱ्या हे त्यांचं मराठीतलं असंच एक प्रचंड लोकप्रिय असं गीत, जिथे सागरा धरणी मिळते हे अनेक पिढ्यांवर रुंजी घालणारं असं गीत। त्यांच्या गीताची मोहिनी जबरदस्त होती। केवळ मराठी नाही तर हिंदीसह अनेक भाषांमधनं त्यांनी गायकी त्यांची होती। त्यांनी अनेक चित्रपटांच्या करता गाणी गायली। जवळपास 740 चित्रपटांमध्ये त्यांनी पार्श्वगायन केलं। मध्य प्रदेश सरकारचा अत्यंत मानाचा असा लता मंगेशकर पुरस्कार त्यांना देण्यात आला। तसंच त्यांना पद्मभूषण पुरस्कारानं सुद्धा सन्मानित करण्यात आलं होतं। त्यांच्या निधनानं एक खूप सुमधुर आणि स्वर्गीय असा आवाज आज हरपलेला आहे। सागर, नक्कीच मिलिंद, धन्यवाद या माहितीसाठी। दरम्यान वयाच्या 89व्या वर्षी सुमन कल्याणपूर यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे। आणि त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टी त्याचबरोबर गायकीच्या क्षेत्रामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे।